सर्वांना नमस्कार. आपल्याला माहिती आहे की आज दिनांक 31 मे 2026 रोजी राज्यसेवा प्रिलिमचा पेपर झालेला आहे. तर यामधील जे 15 करंटचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. हा जो सेट मी घेतलेला आहे तो डी सेट आहे आणि या डी सेटमधला आपण आता 86 पासून पुढचे क्वेश्चन पाहणार आहोत. आता सर्वात पहिला क्वेश्चन बघा 86 नंबरचा. तर 86 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 2025-26 त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहे. ते 4 स्टेटमेंट जर आपण व्यवस्थितरित्या वाचलं तर हे कॉमन सेन्सचे स्टेटमेंट वाचतात. फक्त पहिलं स्टेटमेंट जे आपल्याला थोडं क्रिटिकल वाटू शकतं. बाकी तीनही स्टेटमेंट जे आहेत ते खूप सोपं आहे. याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे, मार्क पण केलेलं आहे, तर तुम्ही पॉज करून वाटलंच ते वाचू शकता. तर पहिलं स्टेटमेंट जर आपल्याला कन्फ्युजिंग वाटत असलं तरी ते स्टेटमेंट देखील बरोबर आहे असं आपण सांगू शकतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ABCD हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो होता 87 नंबरचा तो चाबहार पोर्ट्सशी रिलेटेड होता. तर आपल्याला माहिती आहे की चाबहार पोर्ट जे आहे इराणमधलं, जे भारताने बांधलेलं आहे तिकडं, तर हे पाकिस्तानला बायपास करण्यासाठीच ते बांधलेलं होतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट यामध्ये करेक्ट आहे. फक्त जे दुसरं स्टेटमेंट याच्यामध्ये काय बोललेलं आपल्याला की चायनाने देखील म्हणजे चायनाने एक तिथं पोर्ट बांधलं होतं, तर त्याला काउंटरवेट करण्यासाठी आपण चाबहार पोर्टला प्रयत्न केला होता आपण. तर ते चायना इथं म्हटलं त्यांनी कराची पोर्ट म्हटलं, पण हे कराची पोर्ट नसून ते ग्वादार पोर्ट आहे. त्यामुळं हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की सेकंड स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि सेकंड स्टेटमेंट चुकीचं म्हटलं की तीनही ऑप्शन आपले एलिमिनेट होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ACD याचं उत्तर आहे. बाकी दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. ओके. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेलं आहे की चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण आहे. ओके. चिली या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण आहे. तर त्यांचं नाव आहे गॅब्रियल बोरिक. हे तिथले 38वे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 89मध्ये बघा श्री सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. तर ते जवळजवळ 13 वर्ष त्या संघटनेचे अध्यक्ष होते. तर ते त्यांचा कार्यकाळ जो होता 2000 ते 2013 हा त्यांचा कार्यकाळ होता. आणि 2013च्या इलेक्शनमध्ये ते हरले होते कारण त्यांच्या भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप झाले होते. तर त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर देखील 89चं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता 90वा प्रश्न बघा. 90वा प्रश्न आपल्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क NIRF तर याच्याविषयी आहे. तर आपल्याला माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ HRD किंवा पूर्वीची जी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन होतं तर त्यांच्या थ्रू हे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क डिक्लेअर केलं जातं. आणि यातमध्ये फक्त आता एकच मुद्दा आहे की NIRF जे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे की बरोबर इट प्रोव्हाइड्स द मेथडॉलॉजी टू रँक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अक्रॉस द कंट्री. राईट. त्याच्यासाठीच ते रँकिंग आणलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट बघा. याच्यामध्ये काय म्हटलं NIRF वॉज लॉन्च इन 2020. तर 2020 नाही आहे. त्याचं उत्तर 29 सप्टेंबर 2015 या दिवशी ते लॉन्च केलं होतं. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट चुकीचं ठरतं. आणि सेकंड स्टेटमेंट जर आपण इलिमिनेट केलं तर आपले पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे सर्व इलिमिनेट होतं आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. त्यानंतर हे रँकिंग आता सी स्टेटमेंट बघा. रँकिंग इज बेस्ड ऑन 5 पॅरामीटर्स. बरोबर आहे. 5 पॅरामीटर्सवरती रँकिंग बेस्ड आहे. त्यानंतर आता ह्यावर्षी न्यूली इंट्रोड्यूस्ड एक कॅटेगरी होती. राईट. SDG कॅटेगरी. तर या SDG कॅटेगरीमुळे याच्यावर हा चौथं स्टेटमेंट आपल्याला विचारण्यात आलं आहे. आणि IIT मद्रास जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांनी काय केलं याच्यामध्ये टॉप केलेलं आहे SDG कॅटेगरीमध्ये. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे आणि आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता 91वा जो प्रश्न होता. तर 91व्या प्रश्नामध्ये आपण बघा की अरेंज द क्लासिकल लँग्वेजेस ऑफ इंडिया इन ॲप्रोप्रिएट ऑर्डर ॲज पर देअर रिकग्निशन. राईट. आता इथं जर आपल्याला एवढं माहिती असेल की सर्वात पहिली जी लँग्वेज होती जिला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा भेटला तर ती तमिळ लँग्वेज आहे. तिला 2004 साली हा दर्जा भेटला होता. तर इथं पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 4मध्येच 1 नंबरला तमिळ लँग्वेज आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आणि बाकी देखील इथं साल मी लिहिलेलं आहे बघा. राईट. 2 नंबरला आहे आपली संस्कृत लँग्वेज. तिला 2005ला भेटला. त्यानंतर 2008ला तेलुगुला भेटला आणि त्यानंतर नेक्स्ट भेटला तो ओडिया लँग्वेजला. आणि आत्ता 2024 साली आत्ता पाली लँग्वेजला भेटलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. 92वा प्रश्न बघा. आता 92व्या प्रश्नामध्ये काय विचारले. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अबाउट PM धनधान्य कृषी योजना. PM धनधान्य कृषी योजनेबाबत आपल्याला प्रश्न म्हणजे स्टेटमेंट विचारलेले आहे. तर युनियन कॅबिनेट अप्रूव्ड द PM धनधान्य कृषी योजना ऑन 16 जुलै 2025. राईट. बरोबर आहे. युनियन कॅबिनेटच करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटचा इश्यू होता परंतु ही डेट काय चुकवलेली नाही, ती बरोबर आहे. आणि द स्कीम आयडेंटिफाईज द 100 डिस्ट्रिक्ट्स बेस्ड ऑन लो प्रोडक्टिव्हिटी, लो क्रॉपिंग इंटेन्सिटी आणि लेस क्रेडिट डिस्बर्समेंट. बरोबर आहे. 100 डिस्ट्रिक्ट्स हे देखील बरोबर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. फक्त आता जे थर्ड स्टेटमेंट आहे द स्कीम विल बी गव्हर्न थ्रू 4 टायर इम्प्लिमेंटेशन स्ट्रक्चर असं म्हटलं. तर हे 4 टायर नाही आहे, ते 3 टायर इन्स्टिट्यूशन म्हणजे इम्प्लिमेंटेशन स्ट्रक्चर आहे. नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल असं 3 टायरमधनं ते करायचं आहे. त्यामुळं इयरमधनं तर हे सी स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळं हा ऑप्शन जातो आहे, हा ऑप्शन जातो आणि चौथा ऑप्शन देखील जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर मार्क करायचं राहिलं वाटतं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे.
आता 93 नंबरचा प्रश्न बघा. 93 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसते की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट, राईट, ते विचारलेलं आहे आपल्याला. तर ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे आपला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, तो कोण डिक्लेअर करतं आपल्याला माहिती आहे. UNDP आणि OPHI डिक्लेअर करतं, ते वर्ल्ड बँक डिक्लेअर करत नाही. त्यामुळं हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरल्यामुळे हे दोन ऑप्शन, पहिला आणि दुसरा ऑप्शन आपला एलिमिनेट होऊन जातो इथेच. आता तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आपल्याला बघितलं तर B आणि C दोन्हीकडे कॉमन आहे, त्यामुळे B आणि C 100% हे बरोबर आहे. त्यामुळे ते पाहण्याची काही गरज नाही. आपण डायरेक्ट चौथ्या याच्यावर स्टेटमेंटकडे जाऊ. रिपोर्ट स्टेट्स दॅट द पॉवर्टी इन साऊथ एशिया हॅज ग्रेटली इन्क्रीज्ड. जगामध्ये आपण जर ट्रेंड पाहिला तर बऱ्यापैकी पॉवर्टी ही डिक्रीज झाल्याची आपल्याला दिसून येते. आणि रिपोर्टमध्ये पण तसंच मेन्शन केलं की सिग्निफिकंटली रिड्यूस्ड झालेली ती पॉवर्टी, ती ग्रेटली इन्क्रीज झालेली नाही. त्यामुळे डी स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. त्यामुळे याचा ऑप्शन 4 हे बरोबर आहे. नेक्स्ट 94 नंबरचा प्रश्न बघा. 7व्या वेतन आयोगाची मुदत ही 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे. तर आपल्याला माहिती आहे आसाम हे जे राज्य यांनी काय केलेलं आपलं पहिला, म्हणजे हे एकमेव राज्य सध्या की त्यांनी आपलं वेतन आयोग स्थापन केलेला आहे. नेक्स्ट 95 नंबरचं स्टेटमेंट बघा. जे NCSC आहे आपलं राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस, नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस, तर याचं हे पहिलं स्टेटमेंट देखील डेफिनेटली बरोबर आहे. 3 ते 6 जानेवारी ही तारीख देखील बरोबर आहे 2026. आणि भोपाळ मध्य प्रदेश इथे आयोजित केली होती, हे देखील बरोबर. आणि ते 31वी आहे, ते देखील बरोबर आहे. आणि ही जी NCSC म्हणजे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस जी होती ती आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणं या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. A आणि B दोन्ही स्टेटमेंट इथं बरोबर आहेत. 96 बघा प्रश्न. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा कुठला आहे. तर गोव्यामध्ये कुशावती नावाची नदी आहे आपल्याला माहिती आहे. तर त्या कुशावती नदीच्या वरून ते आपल्याला तिसरा जिल्हा जे आहे गोव्याचा जो प्रस्तावित आहे, जे प्रमोद सावंत तिथले आहेत चीफ मिनिस्टर, तर त्यांनी त्या जिल्ह्याला ते नाव दिलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर कुशावती हे आहे. आता 97 नंबरचा प्रश्न आपल्याला जे नोबेल पारितोषिक आहेत त्याच्यावर विचारण्यात आले होते. त्याच्यामध्ये आपल्याला जर लक्षात आलं की मारिया कॅरिनो माचाडो हे जे आहेत, तर यांचं एकट्यात जरी आपल्याला माहिती असलं की त्या व्हेनेझुएलाचं आहे आणि ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत, तर त्याच्यावरनं देखील म्हणजे Dचं फक्त एकाच पर्यायामध्ये होतं. त्यामुळे तात्पुरतं आपण 4 पैकी हेच पर्याय मार्क करणार, राईट, ओके. आणि बाकी तीनही जोड्या त्या जुळत आहेत. 98व्या प्रश्नामध्ये बघा. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 याच्यामध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य जिंकलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर भारताने त्यात म्हणजे सुवर्ण 75, हे तर आपल्याला माहितीच पाहिजे की 75 सुवर्ण जिंकलेले आहे जनरली आपण न्यूज वाचताना. तर 75 सुवर्ण त्यांनी जिंकलेलं आहे. त्यामुळे हे बाकी दोन ऑप्शन एलिमिनेट होतात. त्यामुळे सुवर्ण 75 आणि कन्फ्युजन फक्त आता रौप्य आणि कांस्यमध्ये होऊ शकतं. अवघड प्रश्न आहे, खूपच फॅक्च्युअल विचारला असं वाटते. रौप्य आणि कांस्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि 100वा शेवटचा प्रश्न जो करंट अफेअर्समधला विचारला गेला होता तो म्हणजे द फ्लॅगशिप प्रायोरिटीज ऑफ द ब्राझील ब्रिक्स चेअरशिप, म्हणजे ब्राझीलकडे जे चेअरमनशिप होतं सध्या, तर ते त्याच्यामधले फ्लॅगशिप प्रायोरिटीज कशा कशाला होत्या. तर हे जे 5ही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्यांचे ते फ्लॅगशिप प्रायोरिटीज होत्या. ग्लोबल हेल्थ कॉर्पोरेशन, क्लायमेट चेंज, प्रमोशन ऑफ वुमेन्स इमॅन्सिपेशन, ओके, महिला मुक्ती, नंतर रिफॉर्म ऑफ द मल्टीलॅटरल सिस्टीम, बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा, आणि ट्रेड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, ट्रेड इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स, या गोष्टी देखील त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या अजेंडा किंवा फ्लॅगशिप प्रायोरिटीजमध्ये त्या होत्या. त्यामुळे याचं उत्तर ऑल ऑफ दी अबोव आहे. अशा पद्धतीने 15पैकी जवळजवळ आपण 14 प्रश्नांचे हे जे उत्तर आपण जे फाइंड केले तर ते डेफिनेटली हे 14 प्रश्नांचे उत्तर हे बरोबर आहेत. थँक्यू व्हेरी मच.